काय प्रचार केला मी गेल्या पंचवार्षिकला रोहितदादाचा JCBवर बसून नुसतं फुलन गुलाळच उधळीत होतो. येणार कोण रोहितदादा शिवाय हायच कोण. आता तुला हात जोडले रे बाबा इथून नको परत. हा नको परत. आता शिंदे साहेबच आपलाच असतो काही म्हणलं तरी. ते बघितलं आता मी माझ्या सर अख्ख्या घरदाराला म्हणलो होतो गेल्या वेळेस रोहितदादालाच मतदान करायचं. रोहितदादा असं करते रोहितदादा तसं करून रोहितदादांनी काहीच केलेलं नाही. काहीच काम केलं काहीच नाही. एक काम नाही झालं काहीच नाही. फक्त जे झालेले भिंती रंगिल्या 1 सेबरकडे 1 नाचकिनी आणून दाखवल्या. आता नाचकिनीचं या गावात काही कमीच नाही पण तरी 1 सेबरकडे हिरो आणून दाखवले. आता कर्जतला देव कोणता धोनी का काहीतरी आणला. आणि रोहितदादांचं इथलं म्हणजे प्रॉपरचे PA लोक नाही तर कुणी नाही. प्रॉपरच्या लोकांना काम नाही. तरुणांना काम देतो बोलले पण काय दिलेलं नाही. नुसतं आश्वासनं दिलेली इथं पण काय असं रिअलमध्ये काय केलेलं नाही. त्यामुळे शिंदे साहेबांचं आमदार निश्चित आहे. शिंदे साहेब हा रोहित पवार इथले आमदार होते. हा होते ना. यंदा नाही होऊ शकत. का काम नाही. प्रॉपरच्या पोरांना कामं दिली नाहीत. ते तरुण आहे तुम्ही तरुणांसाठी त्यांनी काय एकंदर त्या ठिकाणी कामं केलीत का? तरुणांसाठी काहीच नाही केले. दहीहंडी भरवली. दहीहंडी उत्सव केला. भिंती रंगवल्या. बाकी काय केलं. कोण गुलाल उधळेल असं वाटतं निवडणुका झाल्यानंतर? 25,000 100% रामभाऊ येत असतो. 25,000 मतांनी. 25,000 मतांनी. सगळी महाराज इथं हरिजन बहुजन समाज सगळा पूर्ण हे टोटली रामभाऊच्या मागे. होय सगळे मागे सगळे ह्यावेळेस त्यांना कळाले आम्ही आतापर्यंत गुलामगिरीच झालो. मी बेरोजगारच आहे. माझा गेल्या वेळेस मी पहिलं मतदान रोहितदादांना केलं की बाबा दादांना मतदान करून आपण आपली बेरोजगारी जाईन. पण तसं काही झालं नाही. आम्ही बेरोजगारच राहिलोत. आणि आता आम्ही शिंदे साहेबांनी जसे कामं केले तसे लोकांमध्ये असतात उठतात बसतात सर्व जनतेचं ही आहे त्याप्रमाणे. तसं रोहितदादांचं काहीच नाही आहे. रोहितदादा आमदार झाल्यापासून इथं आलेले नाहीत काहीच नाही. येऊन असं बोलले ही करू ती करू. काय करू म्हणले होते? काय म्हणले पाणी आणून देऊ कामं करू बेरोजगारी करू ती करू तरुणांना हे देऊ नाही का रोजगार देऊ. तसं काहीच झालेलं नाही आहे. कार बेधडक चर्चा या न्यूज माध्यमामध्ये आपलं स्वागत आहे. दर्शक सध्या आपण कर्जत या विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी महिला भगिनी आहेत काकू आहेत त्यांच्यासोबत आपण बेधडक चर्चा करूयात नक्की या ठिकाणची परिस्थिती काय. नमस्कार काकू. नमस्कार. काय नाव आपलं? द्वारका कोल्हे. मग इथलेच का कर्जत जामखेड. हां काय एकंदरीत या ठिकाणी जर पाहिले गेलं तर सरकारनं लाडकी बहीण योजना आणली. मग हां हां आणली का? आणली खरं आहे का? खरं आहे. काय काय कसं काय लाडकी बहीण योजना? याच्या अगोदर कुणी लाडकी बहीण योजना नव्हती आणली. आणली नव्हती. शिंदेंनीच आणली. कोण शिंदे? एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे. ते तुमचं जामखेड आहे. हां आणि ह्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत माहिती आहे का तुम्हाला? हां लागले. काय कोण थांबले निवडणूक ह्याला? आम्ही लांब राहतो ते आम्हाला एवढं नाही माहिती. हां राम शिंदे माहिती तर. रोहित पवार. हां राम शिंदेचं इकडं आमच्याकडं. हां रोहित पवार राम शिंदे. कुणाची हवा आहे? आहे राम शिंदेचीच. राम शिंदेची हवा आहे. नमस्कार. काय नाव आपलं? बबलू जाधव. इथलेच का? हा कर्जत जामखेड. तपनेश्वर गल्ली ही जामखेड. विधानसभा मतदारसंघ आहे. हा निवडणुकीचं वारं व्हावं लागलेलं आहे. हा. 20 तारखेला मतदान आहे. काय कशी परिस्थिती असणार आहे या ठिकाणी? शिंदे साहेबांचं काम होण्यासारखं का? भरपूर त्यांचा म्हणजे जनसंपर्क चांगला आहे आणि कामं भरपूर आहेत. बंधारे केलेले आहेत. विहिरींना मंजुरी आणलेली. भरपूर स्थानिक पातळीवरचेच कार्यकर्ते म्हणजे काम करतायत इथं कर्जत जामखेडमध्ये. आणि रोहितदादांचं इथलं म्हणजे प्रॉपरचे PA लोक नाही तर कुणी नाही. प्रॉपरच्या लोकांना काम नाही. तरुणांना काम देतो बोलले पण काय दिलेलं नाही. नुसतं आश्वासनं दिलेली इथं पण काय असं रिअलमध्ये काय केलेलं नाही. त्यामुळे शिंदे साहेबांचं आमदार निश्चित आहे. शिंदे साहेब. हा रोहित पवार इथले आमदार होते. हा होते ना. यंदा नाही होऊ शकत. का काम नाही. प्रॉपरच्या पोरांना कामं दिली नाहीत. ते तरुण आहे तुम्ही तरुणांसाठी त्यांनी काय एकंदर त्या ठिकाणी कामं केलीत का? तरुणांसाठी काहीच नाही केले. दहीहंडी भरवली. दहीहंडी उत्सव केला. भिंती रंगवल्या. बाकी काय केलं. पंचायत समिती या आधी पण होती. हाही ती पंचायत समिती फक्त नवीन बांधली. बिल्डिंग बांधली नवीन. नगर परिषद बिल्डिंग बांधली नवीन. ते प्रस्ताव पण शिंदे साहेबांच्या काळातच मंजूर झाले होते. त्याचं श्रेय पण रोहितदादांनी घेतलं. पाटबंधारे केले. सगळीकडं पाणीदार
शेत शिवारं केले, बाहेरचे रत्नापूर झालं, बाहेरचे गाव भरपूर बांधाऱ्यामुळं पाणी भरपूर भेटलं गावांना. हां, त्यांनी एकंदरीत त्यांनी खूप सारी कामं केली होती. आता विधानसभेची शिंदे साहेबांनी केलेली कामं सांगतोय तुम्हाला. हां हां विधानसभेच्या निवडणुका या ठिकाणी जवळ येऊन ठेपलेल्या आहेत. तुमचं म्हणणं काय, कुणाचा गुलाल असेल? शिंदे साहेबांचा. नमस्कार. काय नाव आपलं? प्रदीप डोकडे. तरुण आहे. तरुण. नोकरी आहे का? नाही ना. शिकलाय का? हो. काय शिक्षण झालं? सेकंड इयरला आहे. सेकंड इयर. काय सेकंड इयरमध्ये काय काय कॉमर्स, आर्ट आर्ट्समध्ये? बरं, या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर हे तुमचं विधानसभा मतदारसंघ आहे, कर्जत जामखेड. हो. काय काय एकंदरीत काय परिस्थिती आहे? कमळ भाजप. कमळ का? त्यांनी चांगले कामं केले. रोड ही तपनेश्वरचा रोड त्यांनीच केलेला आहे. बरं. हो. कुणी? राम शिंदेंनी. रोहित पवार इथले आमदार होते. आमदार असून पण काय आहे तेव्हा त्यांनी काही रोजगार दिलाच नाही ना तरुणांना. तरुणांना रोजगार. नाही ना. MIDC आणतो म्हणले, MIDC आणतो बोलले होते, MIDC आणली नाही. अजून आता इतकं मोठे कामं केले इथं बिल्डिंगचे. आत्ता तुम्ही सांगितलं शिंदे साहेबांनी प्रस्ताव आणले होते, रोहितदादांच्या नेतृत्वात कामं झाली. ती इथल्या विटा आणल्या नाही, इथल्या आमच्या लोकांच्या विटासुद्धा घेतलेल्या नाहीत. पाण्याला लोकांचे बाहेरचे टँकर लावले. प्रॉपरला कोणत्याच PA सुद्धा प्रॉपरचे नाहीत. आता प्रॉपर प्रश्न माझ्याच माणसांना माहीत असेल ना जामखेडच्या, किंवा प्रश्न काय आहे माझ्या गल्लीतला, माझ्या वार्डातला, माझ्या शहरातला काय प्रश्न आहे. पण रोहितदादांचे PA सगळे बारामतीचे इथं, बाहेर गावचे इथं. मग त्यांना कर्जत जामखेडमधलं प्रॉपर माहीतच नाही ना. आम्ही कुणाला सांगायचं कर्जत जामखेडमधलं? दादांना भेटायचं म्हणलं तरी दादांची अपॉइंटमेंट घ्यावं लागती. PA तसे आमचे शिंदे साहेब रात्रीचा फोन लावला कार्यकर्त्यांनी तरी उचलतात. काय असते ते त्यांच्या पातळीवरचे काम करून घेतात. हा लावलेला आहे ना. हा उचललेला आहे. तुमचे आमदार रोहित पवार हे सुद्धा होते, त्यांना कॉल केला होता का कधी? नाही, त्यांचा नंबरच नाही आमच्याकडे. नंबरच हां नाही. हां नंबरच नाही. नंबरच नाही. अवघडच आहे मग. नंबरच नाही म्हणते. नाही ना, नंबरच नाही. नाही ना, माझ्याकडे पण नंबर नाही. आता याच्याकडे नंबर नाही म्हणले, माझ्याकडे कशाचा नंबर असेल? काय कशी परिस्थिती आहे? कुणाचं PA अपॉइंटमेंट. हां, राम शिंदे. राम शिंदे तरुण आहे. राम शिंदेच म्हणते ती. नाही, सध्या कसं आहे, रोहितदादांकडं आम्ही ज्या नजरेने बघितलं होतं दृष्टिकोनाने की तरुणांना काम मिळेल. आम्हाला आता मी बेरोजगारच आहे. माझं गेल्या वेळेस मी पहिलं मतदान रोहितदादांना केलं की बाबा दादांना मतदान करून आपण आपली बेरोजगारी जाईन. पण तसं काही झालं नाही. आम्ही बेरोजगारच राहिलोत. आणि आता आम्ही शिंदे साहेबांनी जसे कामं केले तसे लोकांमध्ये असतात, उठतात बसतात, सर्व जनतेचं ही आहे. त्याप्रमाणे तसं रोहितदादांचं काहीच नाही आहे. रोहितदादा आमदार झाल्यापासून इथं आलेले नाहीत, काहीच नाही. येऊन असं बोलले, ही करू ती करू. काय काय करू म्हणले होते? काय म्हणले, पाणी आणून देऊ, कामं करू, बेरोजगारी करू, ती करू, तरुणांना हे देऊ, नाही का, रोजगार देऊ. तसं काहीच झालेलं नाही आहे. लायसन देतो म्हणली होती. लायसन काय इथं रोहितदादांना बघायलाच भेटलं नाही. आज वर्ष जरा रोहितदादाला बघितलेलं. म्हणली होती, हे खरं आहे का? म्हणली होती ना, लय सांगितलं, ही करू ती करू. काय प्रचार केला मी गेल्या पंचवार्षिकला रोहितदादाचा. JCBवर बसून नुसतं फुलं गुळाळच उधळीत होतो. येणार कोण रोहितदादाशिवाय हायच कोण. आता तुला हात जोडले रे बाबा, इथून नको परत. हा, नको परत. आता शिंदे साहेबच आपलाच असतो काही म्हणलं तरी. ते बघितलं. आता मी माझ्यासाठी अख्ख्या घरदाराला म्हणलो होतो गेल्या वेळेस रोहितदादालाच मतदान करायचं, रोहितदादा असं करते, रोहितदादा तसं करून. रोहितदादांनी काहीच केलेलं नाही. काहीच काम केलं? काहीच नाही, एक काम नाही झालं, काहीच नाही. फक्त जे झालेले भिंती रंगिल्या, 100 बरकडे एक नाचकिनी आणून दाखवले. आता नाचकिनीच्या या गावात काही कमीच नाही, पण तरी 100 बरकडे हिरो आणून दाखवले. आता कर्जतला देव कोणता धोनी का काहीतरी आणला. तुम्ही तो खर्च करा ना, जनतेत खर्च करा, जनतेला खर्च करा. तसं काहीच शेतकऱ्यांसाठी काय केलं? शेतकऱ्यांसाठी काय केलंय? महिलांसाठी काहीच नाही केलं. महिलांसाठी कुठंच काही नाही. हा, लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजना भाजपची आहे. शिंदे साहेबांची योजना चालू आहे. हो, सगळंच माहित आहे. हा ना. मग आता माहिती ठेवावं लागेल ना. महिलांसाठी लय बरं आहे बाबा, बसेस फ्री आहे. नाही ना, बसेस फ्री नाही. फक्त मतदान घ्यायसाठी आणल्या बाया, भरल्या, देवाला नेऊन पाया पडून महागारी आणून सोडल्या. मग नाही, शासनाकडून काही नाही. काय वाटतं? ते भाजपचं आहे ना, भाजपचं आहे ना. तसं शिंदे साहेबांना काही घटना झाली, कुणाचं दुखत असलं, निम्याराजचं साहेबांना फोन लावला, ते बिल कमी होतं. साहेब पदरचा बी खर्च करतात. असं आहे ना. आता माझी आजी दुखत होतं, गेल्या 1.5 वर्षापूर्वी माझी परिस्थिती नव्हती. 1.5 लाख रुपये बिल निघलं होम हॉस्पिटलमध्ये. तर 1,20,000 रुपये बिल भरलं. 30,000 रुपये कमी केलं साहेबांनी. तसं रोहितदादांना फोन केला, रोहितदादांनी कधी फोन घेतलेला नाही. त्यांचा आमच्याकडे नंबर बी नाही.
आणि फोन घेतला तरी त्यांचे PA वगैरे भरपूर असते, ती काही त्यांच्यासोबत कधी कॉन्टॅक्ट झालेलंच नाही आमचं. हो. काय कुणाचं गुलाल असेल यंदा? यंदा गुळा तर शिंदे साहेबांचाच पाहिजे, कारण बेरोजगारीला आमच्यासारख्या तरुणांना काहीतरी इन्कम चालू होईल कुठून ना कुठून, या नजरेने आता आम्ही रोहितदादाकडे जे बघितलं होतं ते आता आम्ही शिंदे साहेबांकडे बघतो. आणि शिंदे साहेब देतेन हे आम्हाला मनापासून वाटतंय. आत्तापुतूर तरी शिंदे साहेबांची कामं बघून तर वाटतंय. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? सिकंदर बागवान. इथलेच का? हां कर्जत जामखेड. हां जामखेड. जामखेड जामखेड हां. त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आहे ना, हे तुमचं मतदारसंघ कर्जत जामखेड. काय एकंदरीत काय परिस्थिती आहे? काय करता तुम्ही? काय करता? आपले हमाली धंदा असतं, मजूर काम करतो. हां हितच आहे का? हे देतच. हां बर. विधानसभेची निवडणुका लागली, काय माहित आहे का नाही? हां विधानसभेची निवडणुका लागली, हां, 20 लागली. तारखेला मतदान आहे. हां. काय कोण निवडून यावं असं वाटतंय तुम्हाला? मला असं वाटतं कमळ निवडून यायला पाहिजे. कमळ कमळ. कमळ म्हणजे भाजप हा भाजप निवडून यायला पाहिजे. भाजप. कोण थांबले तिथं? हां तिथं कोण थांबलेत निवडणुकीला? हे शिंदे साहेब. होय हां शिंदे साहेब आमचे जोडीदार आहे शिंदे साहेब. होय. तुमचे जोडीदार आहेत का? हां जोडीदार आमच्या. बरं, काय काय सांगाल या ठिकाणी? शिंदे साहेबच का? राम शिंदे साहेब. तेच का? का कामं त्यांनी काय केले. म्हणता? शिंदे साहेबांनी कामं केलेली आहेत, काय रोडचे कामं केली? रोडचे कामं केलेले आहेत. रोडची कामं केली. हो आता या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर तुमचे आमदार रोहित पवार होते. हो. हां. त्याची काय आम्हाला शिंदे साहेबच पाहिजे. शिंदे साहेबच का? शिंदे साहेबच का? कशामुळे त्यांनी बिचारे गरीब लोकांना कामं केले, रस्त्याची कामं केले, गळी बुलीने कामं केले त्यांनी. पण आता पाणी आणले त्यांनी साहेबांनी. हां. हे- पाणी आणलं का? हा आता येण्याचं महिना 1.5 महिन्यानं पाईपलाईन चालू आहे आता. होय. हा पाईपलाईन. हा चालू आहे आता. हा काय नाव काय आपलं? रामदास शेळके इथलेच का? जामखेड. ही विधानसभा मतदारसंघ आहे जामखेड. हां रोहित पवार आणि राम शिंदेशी लढत आहे या ठिकाणी. हो. काय एकंदरीत काय परिस्थिती असेल? एकंदरीत शिंदे साहेबाची परिस्थिती आहे. हा. शिंदे साहेबाची परिस्थिती आहे. शिंदे साहेब. हो. का शिंदे साहेब? शिंदे साहेबांनी कामं केलेली आहेत, काय कामं केली? रोडची कामं केलेली आहेत. हां. रोहित पवार इथले आमदार होते. हां हां. त्यांनी काय कामं केली ती? त्यांनी बी केलेली आहेत ना. केली ती. हो. आता निवडणुकीला आता रोहित पवार पण थांबलेत, राम शिंदे पण थांबले. काय कुणाचा गुलाल असेल? गुलाल तर शिंदे साहेबाचाच असेल. का तुमचे आमदार होते की रोहित पवार इथले? रोहित पवार होते आमदार, हां. पण आम्हाला शिंदे साहेब पाहिजे. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? रोहित जाधव. तरुण आहे. तरुण. इथलेच का? जामखेड. जामखेड. हो. नमस्कार. नमस्कार. इथलेच का? घेतलेत काय जामखेड. नाव आपलं? बाळासाहेब जाधव. बाळासाहेब जाधव. जाधव. काय एकंदरीत विधानसभेचं वारं व्हावं लागलेलं आहे. काय एकंदरीत कर्जत जामखेड या विधानसभेमध्ये काय परिस्थिती आहे? काय वाटतं कोण निवडून येईल असं वाटतं तुम्हाला? रामभाऊ येणार का? निवडून. आमच्या इथलेच लोकनेते आहेत ते. हां. आमचे सगळे प्रश्न तेच सोडवतात. होय. आम्ही त्यांच्यापर्यंत जाऊ शकतो. बरं. तुम्ही काय करता? आम्ही तेच जे काय काम भेटेल ते करतो आम्ही. मजुरी. हां मजुरीच. मजुरी काम करता. हो. आमचे प्रश्न सगळे हेच सोडवतात. कोण सोडवते? रामभाऊच सोडवतात. रोहित पवार इथले आमदार होते. हा होते ना. काय आपण त्यांच्यापर्यंत नाही पोचू शकत. कसं काय नाही पोचू शकत? नाही आपलं हे आमच्या इथलेच नेते आहेत रामभाऊ. इथल्या नेत्यापर्यंत तुम्ही पोचू पोचू शकताय. मग ते पण इथलेच आहेत की? नाही पण हे आमचे जास्त ह्यांचे. निष्ठा ह्यांच्यावरती आहे. नमस्कार. नमस्कार. काय एकंदरीत काय कशी परिस्थिती आहे या ठिकाणची? काय ठीक आहे. कुणाचं वार आहे? परिस्थिती काही बी असो, रामभाऊ शिंदे 100% आमदार होणार म्हणजे होणार. का? का म्हणजे कामं केलेले आहेत त्यांनी, जनतेचे प्रश्न सोडवलेले आहेत, जनता त्यांच्यापर्यंत जाते, कामाच्या ह्यानीच जाते. रामभाऊ काम 100% रामभाऊपाशी काम केलं की सक्सेसच होतं. काम सक्सेसफुल होतं. सक्सेस महागारी जातच नाही माणूस. बरं. आता ती निवडणुकीला थांबली ती माहीत आहे? हो. काय कशी परिस्थिती राहील? येणार म्हणजे येणार, रामभाऊच येणार. हो. रोहित पवार हे सुद्धा या ठिकाणचे आमदार होते. हो होते पण आमच्या मनात फक्त रामभाऊ शिवाय दुसरं कोणीच नाही. काय एकंदरीत या ठिकाणी आहे ना, तुमचे आमदार होते रोहित पवार इथले. हो. काय त्यांनी तरुणांसाठी काय कामं केलीत का या ठिकाणी? तरुणांसाठी माझ्या मनाने तर वाटत नाही मला काही कामं झालेत म्हणून. रामभाऊपर्यंत आम्ही जातो तर रामभाऊ आमचे सगळे प्रश्न सॉल्व करतात म्हणून आम्ही रामभाऊच्याच पाठीमागे. होय. हो. काय तुम्ही काय करता सध्या? मोलमजुरीच करतो आम्ही. मोलमजुरी. हो.
शिक्षण 12वी. 12वी झालं. हो. 12वी झाल्यानंतर काय कुठं जॉब इकडे तिकडे काय बघितलं नाही? जॉब नाही बघितला. काहीच नाही बघितलं. नाही. 12वी झालेल्या तरुणांसाठी युवकांसाठी ह्या ठिकाणी MIDC सारखे काय आलंय का बाबा? रामभाऊने आणली नाही MIDC मंजूर करून. आणली? हो. बरं. मग आता तुम्हाला कामं भेटेल असं वाटतं? 100% वाटतंय. रामभाऊवर आमचा विश्वास आहे. रामभाऊ कामच करणार. सक्सेस. हो. नमस्कार. नमस्कार. काय नाव आजा? लक्ष्मण दादा. इथलंच गाव? कुठलं आहे गाव? गावाचं नाव काय? बटेवाडी. इथलंच का तुम्ही? किती वर्षापासून आहे इथं? जन्मचेतन किती म्हणजे? जन्मचेतन झाला. काय वय किती आहे तुमचं आता? 70. लय वय तुमचं. 70 वय. तर माहीत आहे ST फ्री आहे वाटतं तुम्हाला आता? फ्री आहे वाटतं? फ्री. गेलो का नाही कधी ST बसून? जाता ना. निवडणुका लागली माहीत आहे का? विधानसभेची निवडणूक आहे ना. काय करता सध्या तुम्ही? काय करता? शेतकरी आवडतं? शेतकरी किती एकर शेती आहे? 10 एकर. अयो जास्तच आहे शेती जास्त आहे. पाणी आहे का? आहे ना. आहे पाणी पण आहे. विहिरीचं पाणी पाटाच नाही. विहिरीचं पाणी आहे. शेतकऱ्यांना सुद्धा पैसे देतोय मग सरकार? किती देतोय? कुठं आम्हाला नाही मिळत. नाही मिळत का तुम्हाला? अवघड झाले मग पैसे भेटत नाही ते. पण विधानसभेची निवडणुका लागली ते माहिती आहे का? ती तर आहे ना. रोहित पवार आणि राम शिंदे अशी लढत आहे. आहे ना. काय कोणी येईल असं वाटतंय? आता काय सांगतात जग कल आहे. तुमचं कल काय? आता आपल्या एकट्या मताने कुठे जरी म्हणलं तरी काय होणार? सगळ्याचं बहुमत व्हायला पाहिजे ना. बरं तुमचं एकट्याचं सांगा. आमचं आहे राम शिंदेला. का राम शिंदे का? राम शिंदे का? मग का ती सांगा की का? रोहित पवार इथले आमदार होते ना गेलं 5 वर्ष. काय केलं आम्हाला? कामं केली ती? काय केलं? काही नाही केलं का? काय केलंय? काहीच नाही का? आमचं काय काम केलंय? होय. आमचं काय काम केलंय? तुमचं काहीच काम केलं नाही. काय आम्हाला रुपया काय काहीच नाही. मग काहीच नाही केलं. विकास केलाय का? विकास ते झालाय का? काय तुम्ही सांगा ना. तुम्ही शेतलाय. काय विकास केला इथं? काय केलंय? काहीच नाही का? कोणाला निवडून द्यायचं असं वाटतंय तुम्हाला बाबा? कोणी यावं असं वाटतं? आता आपल्या मताने जेव्हा तिथं जाईन आत म्हणजे तेव्हा. बरोबर आहे. आज जेव्हा जाणं होईल जेव्हा बटन दबन तेव्हा खरं. तोपर्यंत काय खरंय? नमस्कार. काय नाव आपलं? हॅलो, बाबासाहेब भिवा साठे. इथलेच का? मातंग समाज जामखेड. कर्जत जामखेड मतदारसंघातला. आणि काय करता तुम्ही? काय करता? मी सर्व्हिसला होतो, आता रिटायर झालोय. बर. काय सर्व्हिस करत होता? डेअरीत होतो. डेअरीत. दूध संघात. आता रिटायर. काय एकंदरीत त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ आहे तुमचं. गरिबासाठी रामभाऊ आमचा जवळचा माणूस आहे. क्लासमेट आहे माझा. क्लासमेट आहे. बर. आणि रामभाऊ हा पाटलाच्या नादी लागतच नाहीत. आम्ही आमचा रामू किंवा आमचा सगळ्यात जवळचा माणूस आहे. आणि तो आमचे काम करणार रामभाऊ. आणि 100% मतांनी निवडून येत असतो. बर. गेल्या बरे डावललं होतं तुम्ही? नाही, अजिबात नाही. आम्ही नाही डावललं. पाटलांनी डावललं. बर. ह्या वेळेस आता पाटील बी आहेत आमच्याबरोबर आणि आम्ही आहेत त्यांचे. बहुजन समाज सगळं आहे त्यांच्याबरोबर. बर. सगळे मिळून सगळे मिळून आहेत. त्या ठिकाणी आज जरी हवा काय असू द्या पण 100% राम येत असतो. 100%. रोहित पवार इथले आमदार होते. आमदार होते ते गरिबाचे नाहीत. मग कोणाचे? ते पाटलाचे आहेत. पाटलाचे. मग गरीबाचं कोण आहे? गरिबाचा रामभाऊ. गरीबाचा रामभाऊ कधी अर्ध्या रातच्याला उठून हाक मारतो. कधी बी क्लासमेट होतो आम्ही म्हणा. सगळं शाळेत होतो वर्गात. आणि गरिबाचा काय वरी म्हणलं की रामभाऊ. ही पाटील लोक ऐकत नाहीत. बोला नाही. ऐकतच नाही ती. बरं काय कोण काम करेल असं वाटतंय आता तुम्हाला? आता बाबा चॅलेंज आहे. रामभाऊ 100% काम करीत असतो. रामभाऊ 100% काम करतो. 100%. एकंदरीत त्या ठिकाणी त्यांनी काय कोणकोणती कामं केली ती कुणी? रामभाऊनी. आता सगळी कामं त्यांचीच आहे ती. त्यांचं नाव आहे. होय. त्यांचे काम आहेत आणि ह्यांचं नाव आहे. रोहित पवारांनी खूप सारी कामं केली असं म्हणते ती. अहो ते रामभाऊनी आणले सगळी कामं. होय.
ह्यांचं नाव आहे. बरं जाऊ दे, विधानसभेच्या निवडणूक आले ते हे तर तुम्हाला सांगायला लागत नाही, तुम्हाला तर माहितच माहिती आहे, आहे. हा. 20 तारखेला मतदान आहे वाटतं. हम्म, हम्म. 20 तारखेला 21ला आहे. 20ला 20ला काय कोण गुलाल उधळेल असं वाटतं निवडणुका झाल्यानंतर? 25,000 100% रामभाऊ येत असतो. 25,000 मतांनी. 25,000 मतांनी. सगळी महाराज मागे इथं हरिजन बहुजन समाज सगळा पूर्ण हे टोटली रामभाऊच्या मागे. होय, सगळी मागे. सगळे ह्यावेळेस त्यांना कळाले आम्ही आतापर्यंत गुलामगिरीच